Hello friends, today we are going to start our new topic, that is the protein synthesis. मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत काय प्रोटीन सिंथेसिस या टॉपिकला. ठीक आहे, तर चला पाहू वन बाय वन एक एक पॉईंट आपण स्टडी करू. लुक ॲट द फर्स्ट पॉईंट. प्रोटीन आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स. है ना, प्रोटीन हा खूप महत्त्वाचा बायोमॉलिक्युल्स आहे, नाही का. व्हाय प्रोटीन इज इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स? बिकॉज प्रोटीन इज द स्ट्रक्चरल कंपोनंट. प्रोटीन हा स्ट्रक्चरल कंपोनंट आहे, म्हणजे सेलचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते तयार करण्यासाठी प्रोटीन रिस्पॉन्सिबल असतो, आणि म्हणून आपण म्हणतो की प्रोटीन हा काय आहे, स्ट्रक्चरल कंपोनंट आहे, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट प्रोटीन आर ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ एन्झाईम इन द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोटीन हा एन्झाईम म्हणून काम करतो, नाही का. देन इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ हार्मोन्स. प्रोटीन हा हार्मोन्स म्हणून पण काय करतो, काम करतो, आणि म्हणून आपण म्हणतो की प्रोटीन हा काय आहे, इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स आहे. आणि त्याचं कंटिन्युअसली आणि सेलच्या आतमध्ये काय होत असतं, सिंथेसिस होत असतं. प्रोटीन आर सिंथेसाइज कंटिन्युअसली विदिन द सेल, राईट. ओके नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की प्रोटीन हा एक काय आहे, इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल आहे. प्रोटीन इज द इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल बिकॉज इट सर्व ॲज अ स्ट्रक्चरल कंपोनंट, enzyme and also the hormones, right. Then cell need to synthesize new protein molecule. है ना, प्रत्येक सेलला काय करायचं असतं, नवीन प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचे असतात. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की कंटिन्युअसली सेल काय करतो, प्रोटीन तयार करतो. बिकॉज देर आर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज दॅट आर कंटिन्युअसली टेक्स प्लेस विदिन द सेल, अँड टू कंट्रोल दीज ॲक्टिव्हिटीज ना cell synthesize a protein molecule that acts as an enzyme. Apart from that, a cell required a various structural component, and that structural component are nothing but the protein, right. And that's why within the cell protein are continuously synthesized. सेल मध्ये प्रोटीन हा कंटिन्युअसली काय होतो, तयार होत असतो, बरोबर नाही का. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस ही एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे जो काय करतो, सेल परफॉर्म करतो, राईट. देन लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड द ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. आता प्रोटीन सिंथेसिसचा हा जो मेकॅनिझम आहे, या मेकॅनिझममध्ये तुम्हाला दोन मेन स्टेप बघायला मिळतात, नाही का. सगळ्यात पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी आहे ट्रान्सलेशन. तर तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन अँड व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलेशन, राईट. बघा, प्रोटीन जो तयार होतो, नाही का, या प्रोटीनला तयार करण्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन ही DNA मध्ये प्रेझेंट राहते. कशामध्ये प्रेझेंट राहते, DNA मध्ये प्रेझेंट राहते. तर ही DNA मध्ये असणारी इन्फॉर्मेशन जी एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी पाहिजे असते, ती DNA मधली इन्फॉर्मेशन आधी कॉपी होते कशामध्ये, RNA मध्ये, नाही का. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो, नाही का. DNA मध्ये असणारी इन्फॉर्मेशन आहे ना, ही काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते, कॉपी केली जाते RNA मध्ये, आणि एक पर्टिक्युलर RNA मॉलिक्यूल तयार होतो, नाही का, ज्यामध्ये एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन DNA मधली कॉपी केल्या जाते, नाही का. आणि नंतर त्या RNA मध्ये असणाऱ्या इन्फॉर्मेशननुसार एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार केला जातो. याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. समजले तुम्हाला, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, है ना. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस इन विच द जेनेटिक इन्फॉर्मेशन विच इज प्रेझेंट ऑन द DNA is copied into mRNA, right. And this is called as transcription, you know. And the particular protein molecule is synthesized from the information which is present on the mRNA. This is called as translation. तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन समजलं का. DNA मध्ये असणाऱ्या इन्फॉर्मेशननुसार एक पर्टिक्युलर RNA तयार होतो, आणि यामुळं DNA मधली इन्फॉर्मेशन ही mRNA मध्ये ट्रान्सफर केली जाते. या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. And a particular protein molecule is synthesized from a mRNA. This is called as translation. समजले तुम्हाला, हो की नाही. ट्रान्सक्रिप्शन ही न्यूक्लियसमध्ये होत असते, नाही का. कारण तुम्हाला माहिती आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन ही DNA मध्ये राहते, आणि DNA हे नॉर्मली युकॅरियोटच्या केसमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. DNA हे युकॅरियोटच्या केसमध्ये कुठे प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, आणि त्यामुळे ट्रान्सक्रिप्शन ही कुठे होते, न्यूक्लियसमध्ये होते, ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस थ्रू DNA पासून एक पर्टिक्युलर mRNA हा न्यूक्लियसमध्ये तयार होतो, आणि नंतर तो mRNA न्यूक्लियसमधून ट्रान्सफर होतो सायटोप्लाझमकडे,
आणि सायटोप्लाझममध्ये आहे ना त्या RNA पासून एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार होतो, म्हणजे ट्रान्सलेशन होते. आणि ही ट्रान्सलेशन कुठे होते? सायटोप्लाझममध्ये होते, रायबोझोमवरती होते. ठीक आहे, तर इथे तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे ट्रान्सक्रिप्शनची. चला पाहूया ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन. बघा, द प्रोसेस ऑफ कॉपिंग द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ द DNA into a single stranded RNA transcript is termed as transcription. ठीक आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन जी DNA मध्ये प्रेझेंट राहते, DNAच्या एका स्ट्रँडमध्ये प्रेझेंट राहते, तिला कॉपी केल्या जातं कशामध्ये? एका RNA मॉलिक्यूलमध्ये, RNA ट्रान्सक्रिप्टमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. ड्युरिंग दिस प्रोसेस द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ द RNA टेक्स प्लेस. आता या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये RNA तयार होतो, पण हा RNA जो राहतो त्याचा सिक्वेन्स जो राहतो तो कॉम्प्लिमेंटरी राहतो. म्हणजे DNA मध्ये 2 स्ट्रँड असतात, त्या 2 स्ट्रँडपैकी एक स्ट्रँडचा वापर केला जातो RNA तयार करण्यासाठी, नाही का? आणि ज्या स्ट्रँडचा RNA तयार करण्यासाठी वापर केला जातो त्या स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी असतो RNA, नाही का? फरक एवढाच असतो की RNA मध्ये तुम्हाला युरॅसिल न्यूक्लियोटाइड बघायला मिळतात, नाही का? आणि DNA मध्ये तुम्हाला थायमाइन न्यूक्लियोटाइड बघायला मिळतात. समजलं का? हो की नाही? तर थायमाइनला रिप्लेस केला जातं युरॅसिलनी RNA मध्ये, बरोबर नाही का? बाकी पूर्ण कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड राहते DNAची, ती समजली तुम्हाला? तर ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये जो RNA मॉलिक्यूल तयार होतो, हा RNA मॉलिक्यूल DNA मॉलिक्यूलच्या एका स्ट्रँडचा काय असतो? कॉम्प्लिमेंटरी असतो. ठीक आहे. देन नाव वी आर लुकिंग फॉर द सेंट्रल डोग्मा. आता आपण काय करणार आहोत? सेंट्रल डोग्मा पाहणार आहोत. तर सेंट्रल डोग्मा म्हणजे नेमकं काय आहे? तर बघा, हे पण तुम्हाला माहिती आहे. ॲक्च्युली काय होतं? DNA पासून mRNA तयार होतो आणि mRNA एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करतो, नाही का? याला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. समजलं तुम्हाला सेंट्रल डोग्मा? DNA पासून RNA तयार होतो, या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन, नाही का? आणि RNA पासून प्रोटीन तयार होतो, या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. ठीक आहे, हो की नाही? तर DNA पासून RNA तयार होणे ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस थ्रू, आणि RNA पासून प्रोटीन तयार होणे ट्रान्सलेशन या प्रोसेस थ्रू, याला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. तर समजले सेंट्रल डोग्मा? पहा, double stranded DNA molecule gives rise to mRNA which acts as a messenger to program the synthesis of a particular polypeptide chain, that is the protein. बरोबर आहे? डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल जो राहतो है ना, तो काय करतो? RNA मॉलिक्यूल तयार करतो, ज्या RNA मॉलिक्यूलमध्ये मेसेज लपलेला असतो, ज्या मेसेजनुसार एक पर्टिक्युलर पॉलिपेप्टाइड चेन काय केला जाते? तयार केला जाते. एक पर्टिक्युलर प्रोटीन काय केला तो? तयार केला जातो, नाही का? दिस टाइप of unidirectional flow of information from DNA to RNA and from RNA to protein is referred as a central dogma in the molecular biology, and it was first time postulated by the Francis Crick in 1958. है ना? फ्रान्सिस क्रिकनी 1958 मध्ये हा सेंट्रल डोग्मा काय केला? मांडला, नाही का? तर सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? तर जी जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA मध्ये लपलेली राहते ती ट्रान्सफर होते DNA पासून तर RNA पर्यंत, आणि नंतर RNA पासून ती इन्फॉर्मेशन प्रोटीन पर्यंत जाते, ठीक आहे? याला आपण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा म्हणतो. आणि या सेंट्रल डोग्माला सगळ्यात आधी कुणी प्रपोज केलं? तर फ्रान्सिस क्रिकनी 1958 मध्ये हा सेंट्रल डोग्मा काय केला? प्रपोज केला. ठीक आहे, इथे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसते. आणि DNA गिव्स राईज टू mRNA बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, आणि mRNA गिव्स राईज टू ए पर्टिक्युलर प्रोटीन बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. दिस इज द सेंट्रल डोग्मा. समजले सेंट्रल डोग्मा? बट there are some cases, for example in case of virus, the central dogma is different, है ना? पाहू आपण सेंट्रल डोग्मा त्यांच्यामध्ये कसा राहतो. तर सेंट्रल डोग्मा त्यामध्ये रिव्हर्स झाला राहतो, वेगळा राहतो. पहा, द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ द सेंट्रल डोग्मा इन केस ऑफ रेट्रोव्हायरस और रिओव्हायरस इज गिवन बाय टेमिन अँड द बाल्टिमोर इन 1970. 1970 मध्ये टेमिन आणि बाल्टिमोर या 2 सायंटिस्टनी रेट्रोव्हायरस, रिओव्हायरस या दोघांमधला सेंट्रल डोग्मा सांगितला. तर रिओ व्हायरस आणि रेट्रो व्हायरस यांच्यामध्ये सेंट्रल डोग्मा कसा असतो? ठीक आहे, पाहूया आपण. आता तुम्हाला माहिती पाहिजे की रिओ व्हायरस आणि रेट्रो व्हायरस हे 2 असे व्हायरस आहे की त्यांचं जेनेटिक मटेरियल हे RNA असतं. रिओ व्हायरस आणि रेट्रो व्हायरस हे असे व्हायरसेस आहेत की ज्यांच्यामध्ये RNA हे त्यांचं काय असतं? जेनेटिक मटेरियल असतं, ठीक आहे? आता हे जे RNA आहेत, हे जे रेट्रो व्हायरस, रिओ व्हायरस आहेत, यांच्यामधल्या RNAचं सगळ्यात पहिले काय होतं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं. काय होतं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन थ्रू सगळ्यात आधी काय होतो? DNA तयार होतो. समजलं का?
रिओ व्हायरस आणि रेट्रो व्हायरस या दोघांचं जेनेटिक मटेरियल काय असतं, आरएनए असतं. आणि जेव्हा हे व्हायरसेस इन्फेक्शन कॉज करतात है ना, त्यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल म्हणजे आरएनए हा नॉर्मल सेलमध्ये काय होतो, एंटर होतो. ठीक आहे. तर सेलमध्ये आरएनए एंटर झाल्यानंतर हा आरएनए सगळ्यात पहिले रिव्हर्स ट्रान्सक्राईब होतो, म्हणजे त्या आरएनए पासून आधी डीएनए तयार होतो, ठीक आहे. आणि नंतर तो डीएनए रेप्लिकेट होऊन त्या डीएनएच्या मल्टिपल कॉपीज तयार करतो, ठीक आहे. आणि नंतर त्या डीएनएचं काय होतं, ट्रान्सक्रिप्शन होतं. ट्रान्सक्रिप्शन थ्रू एमआरएनए तयार होतो आणि नंतर त्या एमआरएनएचं ट्रान्सलेशन होऊन डिफरंट टाईपचे प्रोटीन तयार होतात. समजलं का? म्हणजे यांच्यामधला सेंट्रल डोग्मा थोडा वेगळा आहे. नॉर्मली डीएनए गिव्स राइज टू आरएनए by the process of transcription and RNA gives rise to protein by the process of translation. समजले तुम्हाला? DNA gives rise to RNA by the process of transcription and RNA gives rise to protein by the process of translation. This is the central dogma. But in case of reovirus or retrovirus, RNA gives rise to DNA. समजलं का? By the process of reverse transcription. And after that, the DNA gives rise to RNA by the process of transcription, and finally RNA gives rise to protein by the process of translation. This is the central dogma in case of reovirus or retrovirus, right? बघा, accordingly the enzyme RNA dependent DNA polymerase, RNA dependent DNA polymerase enzyme आहे that synthesize the DNA from the RNA. ठीक आहे. बघा, हा एक DNA polymerase आहे, म्हणजे DNA तयार करणारा एन्झाईम आहे. पण हा एक आरएनए डिपेंडंट एन्झाईम आहे, म्हणजे तो आरएनएचा वापर करतो डीएनए तयार करण्यासाठी. आणि या एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, है ना. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा एक आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज आहे, जो आरएनए वरून काय करतो, डीएनए तयार करतो. समजलं का तुम्हाला? आणि या रिओ व्हायरस रेट्रो व्हायरसच्या केसमध्ये आरएनए पासून डीएनए तयार होतो आणि यासाठी रिस्पॉन्सिबल असतो हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. Reverse transcriptase enzyme bring about the reverse transcription process and is synthesize the DNA molecule from the RNA. So this is the central dogma in case of reovirus or retrovirus. तर तुम्हाला समजलं का सेंट्रल डोग्मा? तर तुम्हाला फक्त माहित पाहिजे सेंट्रल डोग्मा म्हणजे नेमकं काय आहे, व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डोग्मा. तर here we have completed the central dogma. After that we are looking for the can you recall, and there are some questions है ना. इन द कॅन यू रिकॉल, लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन, है ना. आताच तुम्हाला सांगितलं मी ट्रान्सक्रिप्शन काय आहे तर, अँड यू कॅन इझिली है ना टेल मी व्हॉट इज मीन बाय द ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन? द प्रोसेस इन विच द जेनेटिक इन्फॉर्मेशन विच इज प्रेजेंट इन द डीएनए, है ना, इट गेट ट्रान्सफर इन टू द एमआरएनए. दिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन, है ना. देन लुक ॲट द सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी न्यूक्लियोटाइड्स आर प्रेजेंट in the codon? How many nucleotides are present in the codon? कोडॉन मध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात, है ना. तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे कोडॉन म्हणजे काय, है ना. प्रोटीन सिंथेसिस मध्ये आपण हे कोडॉन शिकणार आहोत, है का. तर एका कोडॉनमध्ये 3 न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात. आता कोडॉन म्हणजे नेमकं काय आहे तर बघा, जेनेटिक कोड्स असतात, नाही का. एमआरएनए वरती एकामागून एक जेनेटिक कोड असतात, कोडॉन्स असतात, आणि एक कोडॉन एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करत असतो. ठीक आहे. याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे, पण ते आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्सलेशनमध्ये पाहू, आहे का. तर फक्त इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला, कोडॉनमध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात? 3 न्यूक्लियोटाइड. देर आर 3 न्यूक्लियोटाइड विच आर प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर कोडॉन, राईट. नाउ लुक ॲट द थर्ड क्वेश्चन, नेम द मॉलिक्यूल विच कॅरीज द अँटीकोडॉन, है ना. अँटीकोडॉन कॅरी करणाऱ्या मॉलिक्यूलचं नाव सांगा. तर टीआरएनए मॉलिक्यूल ॲक्च्युली कॅरीज द अँटीकोडॉन. अँटीकोडॉन कॅरी करायचं काम कोण करतात? टीआरएनए मॉलिक्यूल करतात. समजले तुम्हाला? एमआरएनए मॉलिक्यूलवरती कोडॉन असतात, बरोबर आहे का. आणि त्याचे कॉम्प्लिमेंटरी असतात अँटीकोडॉन, जे टीआरएनए मॉलिक्यूल वरती असतात, नाही का. ओके नाही. देन नाव वी लुकिंग फॉर द फोर्थ क्वेश्चन. पहा, व्हॉट इज द म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय, है ना. म्युटेशन म्हणजे काय तुम्ही सांगू शकता? व्हॉट इज माय म्युटेशन. तर बघा, द सडन और अब्रप्ट चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द डीएनए इज कॉल्ड ॲज म्युटेशन, है ना. जो डीएनएचा सिक्वेन्स काय होतो, चेंज होतो, त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन असे म्हणतो, ठीक आहे. डीएनए हा न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो,
आणि न्यूक्लियोटाईड एका पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये हे DNA मध्ये अरेंज झालेले असतात, नाही का. जर या न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स जर चेंज झाला तर याला आपण काय म्हणतो, म्युटेशन असे म्हणतो. द चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द DNA इज कॉल्ड ॲज म्युटेशन, राईट. तर इथे आपण कॅन यू रिकॉल पाहिलंय. यानंतर आपण ॲक्च्युली ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, फर्स्ट स्टेप प्रोटीनची ट्रान्सक्रिप्शन पाहणार आहोत. तर चला पाहूया. पहिली लुक ॲट द फर्स्ट पॉईंट. ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन of only one strand of the DNA molecule is copied into RNA. बघा, ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये काय होतं, DNA मधल्या 2 स्ट्रँडपैकी फक्त एका स्ट्रँडमधलीच इन्फॉर्मेशन ही कॉपी केली जाते. कशामध्ये, RNA मध्ये. बघा, आता DNA मध्ये 2 स्ट्रँड प्रेझेंट असतात, नाही का. तर जी स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम ओरिएंट करते तिला आपण कोडिंग स्ट्रँड किंवा तिला आपण सेन्स स्ट्रँड असे म्हणतो. आणि दुसरी स्ट्रँड राहते तिच्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जी 3 प्राइम टू 5 प्राइम ओरिएंट करते. तर जी स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम ओरिएंट करते तिला आपण टेम्पलेट स्ट्रँड किंवा तिला आपण नॉन कोडिंग स्ट्रँड असे म्हणतो. समजले तुम्हाला. 2 स्ट्रँड असतात DNA मध्ये, नाही का. एक स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट करते आणि दुसरी स्ट्रँड ही 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट करते. जी स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट करते तिला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणतो किंवा तिला आपण सेन्स स्ट्रँड म्हणतो. आणि जी स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट करते तिला आपण काय म्हणतो, नॉन कोडिंग स्ट्रँड किंवा तिला आपण टेम्पलेट स्ट्रँड असे म्हणतो. समजले तुम्हाला. आता या 2 स्ट्रँडपैकी जी टेम्पलेट स्ट्रँड आहे त्या टेम्पलेट स्ट्रँडचा वापर केला जातो नवीन mRNA मॉलिक्यूल तयार करण्यासाठी. समजले तुम्हाला. म्हणजे 2 स्ट्रँड असतात DNA मध्ये, त्या 2 स्ट्रँडपैकी फक्त एकाच स्ट्रँडमधली जेनेटिक इन्फॉर्मेशन ही mRNA मध्ये कॉपी केली जाते. आणि ती कोणती स्ट्रँड आहे, टेम्पलेट स्ट्रँड है ना, नॉन सेन्स स्ट्रँड, नॉन कोडिंग स्ट्रँड जी 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शननी काय होते, ओरिएंट होते. समजले तुम्हाला, हो की नाही. ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन द इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ द DNA इज कॉपीड इन टू RNA, राईट. अँड दिस स्ट्रँड इज कॉल्ड एज टेम्पलेट स्ट्रँड. त्या स्ट्रँडला आपण काय म्हणतो, टेम्पलेट स्ट्रँड असे म्हणतो, नाही का. देन एन्झाईम RNA पॉलिमरेज कॅटलाइज द फॉर्मेशन ऑफ RNA ट्रान्सक्रिप्ट. RNA ट्रान्सक्रिप्ट है ना तयार होण्याच्या प्रोसेसला कोण कॅटलाइज करतो, तर RNA पॉलिमरेज एन्झाईम. RNA पॉलिमरेज इज द एन्झाईम दॅट कॅटलाइज द फॉर्मेशन ऑफ RNA मॉलिक्यूल, राईट. हो की नाही. देन लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. DNA इज लोकेटेड इन द न्यूक्लियोइड ऑफ द प्रोकॅरियोट्स अँड इन द न्यूक्लियस ऑफ द युकॅरियोट्स, है ना. तुम्हाला माहिती आहे DNA कुठे असतो प्रेझेंट. DNA प्रोकॅरियोटच्या केसमध्ये तुम्हाला बघायला मिळतो न्यूक्लियोइडमध्ये आणि युकॅरियोटच्या केसमध्ये DNA कुठे असतो, न्यूक्लियसमध्ये, आहे का. आता युकॅरियोट्समध्ये आहे ना न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि DNA हा न्यूक्लियसमध्ये असतो. त्या कारणामुळे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस कुठे होईल, न्यूक्लियसमध्ये होईल, नाही का. आणि प्रोकॅरियोटच्या केसमध्ये DNA हा न्यूक्लियोइडमध्ये असतो. त्यामुळे हो की नाही, त्यामुळे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस नेमकी कुठे होईल, सायटोप्लाझममध्ये होईल. कारण हा न्यूक्लियोइड सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. त्या कारणामुळे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस पण सायटोप्लाझममध्ये होते इन केस ऑफ प्रोकॅरियोट्स. बट इन केस ऑफ युकॅरियोट्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस टेक्स प्लेस इनसाइड द न्यूक्लियस बिकॉज DNA इज लोकेटेड इन द न्यूक्लियस, राईट. हो की नाही. आणि प्रोटीनसिस ही कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते. समजलं का तुम्हाला. म्हणजे ट्रान्सलेशन ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होते, ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस न्यूक्लियसमध्ये होती. DNA पासून RNA हा न्यूक्लियसमध्ये तयार होतो आणि नंतर हा RNA सायटोप्लाझममध्ये जाऊन एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करतो, ठीक आहे. हो की नाही. मीन्स DNA इज लोकेटेड इन द न्यूक्लियोइड इन केस ऑफ प्रोकॅरियोट्स अँड इन द न्यूक्लियस इन केस ऑफ युकॅरियोट्स, राईट. देन DNA ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस, है ना, इन केस ऑफ युकॅरियोट्स वेअर द ट्रान्सलेशन इज ऑकर इन द सायटोप्लाझम. समजले तुम्हाला. पण DNA हा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो युकॅरियोटच्या केसमध्ये. त्या कारणामुळं ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस कुठे होते, न्यूक्लियसमध्ये होते आणि ट्रान्सलेशन ही प्रोसेस कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते. तर इथपर्यंत तुम्हाला समजले. देन लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. DNA ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन टू mRNA मॉलिक्यूल विच देन मूव्स टू रायबोझोम. DNA मध्ये असणारी इन्फॉर्मेशन ही mRNA मध्ये ट्रान्सफर होते आणि नंतर mRNA त्या इन्फॉर्मेशनला घेऊन कुठे जातो, रायबोझोम वरती जातो, नाही का. रायबोझोम हा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट राहतो, नाही का.
तर DNA मधली इन्फॉर्मेशन mRNA मध्ये कॉपी केली जाते, आहे का. नंतर हा mRNA न्यूक्लियसमधून ट्रान्सफर होतो सायटोप्लाझममध्ये, आणि सायटोप्लाझममध्ये तो कुठे जातो, रायबोझोमकडे जातो ती इन्फॉर्मेशन घेऊन, आणि नंतर त्या रायबोझोमवरती त्या mRNA मध्ये असणाऱ्या इन्फॉर्मेशननुसार एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार होतो, राईट. देन ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन द न्यूक्लियस ड्युरिंग द G1 अँड G2 फेजेस ऑफ द सेल सायकल, नाही का. जी ग्रोथ 1 फेज आहे, जी ग्रोथ 2 फेज आहे सेल सायकलची, या फेजेसमध्ये मोस्टली काय होतात, ट्रान्सक्रिप्शन होतात, RNA तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. समजलं तुम्हाला. मीन्स द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन is mostly occur in the G1 and G2 phases of the cell cycle, right. And DNA has the promoter and the terminator site for the controlling the transcription. ट्रान्सक्रिप्शनला कंट्रोल करण्यासाठी DNA वरती तुम्हाला 2 मेन साईट बघायला मिळतात. आपण त्या साईटबद्दल माहिती घेणार आहोत जेव्हा आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट स्टडी करू तेव्हा आपण या साईटबद्दल पाहू. तर प्रोमोटर साईट आणि टर्मिनेटर साईट अशा 2 साईट असतात DNA वरती, नाही का. तर प्रोमोटर साईट म्हणजे अशी साईट की जिथे ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात होते, नाही का. हे असं ठिकाण राहते की जिथे RNA पॉलिमरेज जाऊन काय होतो, DNA बाइंड होतो, आणि नंतर त्या DNA काय करतो, ट्रान्सक्राईब करतो. समजलं का, हो की नाही. तर प्रोमोटर इज द साईट वेअर द RNA पॉलिमरेज कॅन बाइंड अँड स्टार्ट द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन, है ना. आणि सेकंड साईट आहे टर्मिनेटर साईट. तर ही अशी साईट राहते की जिथे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होते, एंड होते, ठीक आहे ना, स्टॉप होते, टर्मिनेट होते, नाही का. टर्मिनेटर साईट इज द साईट वेअर द ट्रान्सक्रिप्शन एंड. समजलं का, जिथे ट्रान्सक्रिप्शन एंड होतं त्या साईटला DNAच्या आपण काय म्हणतो, टर्मिनेटर साईट म्हणतो, नाही का. तर दीज आर द 2 साईट विच आर कॉमनली प्रेझेंट ऑन द DNA मॉलिक्यूल. देन लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट ॲट द प्रोमोटर साईट अँड इट स्टॉप ॲट द टर्मिनेटर साईट. तुम्हाला माहिती आहे, आता सांगितलं मी की ट्रान्सक्रिप्शन जे आहे ना त्याची सुरुवात कुठे होते, प्रोमोटर साईटला होते, नाही का. आणि टर्मिनेटर साईटला ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होतं, नाही का. आणि हे जी प्रोमोटर साईट आहे ही तुम्हाला 5 प्राइम एंडला बघायला मिळते, नाही का. DNAच्या 5 प्राइम एंडला काय राहते, प्रोमोटर राहते, आणि 3 प्राइम एंडला काय राहते, टर्मिनेटर राहते. चला बघा नेक्स्ट पॉईंट पाहू आपण. ॲक्च्युअली the process of transcription in both prokaryotes and eukaryotes involve 3 main stages. First one is the initiation, then elongation and then termination. समजलं का. ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते प्रोकॅरियोट्स मधलं असो किंवा युकॅरियोट्स मधलं असो त्यामध्ये 3 स्टेप असतात. सगळ्यात पहिली स्टेप इनिशिएशन, दुसरी इलॉंगेशन आणि तिसरी टर्मिनेशन. These are the 3 main steps that are involved in the transcription, right. Then now we are looking for the transcription unit. बघा ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे नेमकं काय आहे, तर ज्या DNA मॉलिक्यूलचं ट्रान्सक्रिप्शन होत असतं, नाही का, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट असे म्हणतो, नाही का. ज्या DNA मधचं काय होत असतं, ट्रान्सक्रिप्शन होत असतं त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन युनिट. इच ट्रान्सक्राइब सेगमेंट ऑफ द DNA इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड दिस ट्रान्सक्रिप्शन युनिट कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स, नाही का. फर्स्ट वन इज द प्रोमोटर, सेकंड वन इज द स्ट्रक्चरल जीन आणि थर्ड वन इज द टर्मिनेटर. प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर असे 3 घटक तुम्हाला, 3 कंपोनंट तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये बघायला मिळतात, DNA मध्ये बघायला मिळतात, ज्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं, नाही का. बघा द 2 स्टँड ऑफ द DNA इन द स्ट्रक्चरल जीन शोविंग द 3 मेन फीचर. फर्स्ट वन इज द प्रोमोटर, नंतर स्ट्रक्चरल जीन अँड थर्ड वन इज द टर्मिनेटर. नाउ वी आर लुकिंग फॉर द फर्स्ट feature, that is the promoter. Look at the promoter. Promoter is located toward the 5 prime end of the structural gene, that is the upstream. जो जीन असतो, जो DNA असतो त्या DNAच्या 5 प्राइम एंडला तुम्हाला हा प्रोमोटर बघायला मिळतो, किंवा मग अपस्ट्रीम आधी 5 प्राइम एंडला तुम्हाला हा प्रोमोटर बघायला मिळतो, नाही का. आता बघा DNA मध्ये 2 स्टँड असतात, एक स्टँड 5 प्राइम टू 3 प्राइम ओरिएंट करते, तर दुसरी 3 प्राइम टू 5 प्राइम ओरिएंट करते, नाही का. तर जी स्टँड 5 प्राइम टू 3 प्राइम ओरिएंट करते तिला आपण काय म्हणतो, तिला आपण कोणती स्टँड म्हणतो, तिला आपण सेन्स स्टँड म्हणतो, तिला आपण कोडिंग स्टँड म्हणतो, नाही का. आणि जी दुसरी स्टँड असते ती 3 प्राइम टू 5 प्राइम ओरिएंट करते, तिला आपण नॉन कोडिंग स्टँड किंवा मग टेम्पलेट स्टँड असे म्हणतो. या टेम्पलेट स्टँडचा वापर केला तो RNA तयार करण्यासाठी. पण जेव्हा आपण ओरिएंटेशनचा विचार करतो तेव्हा आपण कोडिंग स्टँडलाच ॲज अ रेफरन्स स्टँड म्हणून कन्सिडर करतो आणि कोडिंग स्टँडचं ओरिएंटेशन आपण यूज करतो.
तर इथे प्रोमोटर जो आहे तो 5 प्राइम एंडला आहे, म्हणजे तो कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला आहे, नाही का. डीएनएच्या 5 प्राइम एंडला आहे म्हणजे तो कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला आहे. समजलं का. हिअर वी कन्सिडर द ओरिएंटेशन ऑफ कोडिंग स्ट्रँड, नाही का. प्रोमोटर हा 5 प्राइम एंडला आहे. प्रोमोटर हा डीएनएच्या स्ट्रक्चरल जीनच्या 5 प्राइम एंडला आहे, म्हणजे तो कुठे आहे, तो कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला आहे. समजलं का. हो किंवा नाही. देन लुक ॲट द नेक्स्ट पॉइंट. इट इज द डीएनए सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड द बाइंडिंग साइट फॉर द एन्झाइम आरएनए पॉलिमरेज, नाही का. आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूलला बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करते प्रोमोटर, नाही का. तुम्हाला मी सांगितलेलं आहे ना. प्रोमोटर हा 5 प्राइम एंडला असतो, स्ट्रक्चरल जीनच्या अपस्ट्रीम असतो स्ट्रक्चरल जीनच्या. त्यानंतर हा प्रोमोटर काय करतो, असे डीएनए सिक्वेन्स प्रोव्हाइड करतो की ज्या डीएनए सिक्वेन्सला आरएनए पॉलिमरेज जाऊन काय होतो, बाइंड होतो, नाही का. आरएनए पॉलिमरेज हा आरएनए तयार करण्यासाठी लागणारा एन्झाइम आहे. याला बाइंड होण्यासाठी जागा कोण प्रोव्हाइड करतं, प्रोमोटर प्रोव्हाइड करतं, राईट. देन आरएनए पॉलिमरेज गेट बाइंड टू द स्पेसिफिक प्रोमोटर. आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल हा एका पर्टिक्युलर प्रोमोटर मॉलिक्यूलला काय होतो, जाऊन बाइंड होतो. अँड इन प्रोकॅरियोट्स द एन्झाइम रिकॉग्नाइज द प्रोमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर और सिग्मा सब युनिट, है ना. प्रोकॅरियोटच्या केसमध्ये जो आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल आहे, त्या आरएनए पॉलिमरेजकडे त्याचा स्वतःचा एक सिग्मा फॅक्टर असतो, आणि या सिग्मा फॅक्टरच्या मदतीनं जो आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल आहे तो प्रोमोटरला जाऊन काय होतो, बाइंड होतो इन केस ऑफ प्रोकॅरियोट्स. समजते तुम्हाला, हो की नाही. तर प्रोमोटर इज द साइट वेअर द आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल कॅन बाइंड विथ द डीएनए मॉलिक्यूल, है ना. डीएनए मॉलिक्यूलला आरएनए पॉलिमरेज कुठे बाइंड होतो, प्रोमोटर या ठिकाणी बाइंड होतो. प्रोमोटर ही एक जागा आहे जिथे बेस सिक्वेन्स प्रेझेंट असतात, है ना, ज्याला आरएनए पॉलिमरेज काय करतो, ओळखतो, रिकॉग्नाइज करतो, आणि ती जाऊन काय होतो, डीएनएला बाइंड होतो. समजते तुम्हाला, हो किंवा नाही. नाउ वी आर लुकिंग फॉर द सेकंड मेन कंपोनेंट ऑफ द ट्रान्सक्रिप्शन युनिट, दॅट इज द स्ट्रक्चरल जीन. लुक ॲट द स्ट्रक्चरल जीन. पाहू आपण स्ट्रक्चरल जीन. पहा, 2 स्ट्रँड ऑफ द डीएनए हॅज द अपोजिट पोलॅरिटी, है ना. 2 स्ट्रँड असतात डीएनए मध्ये आणि त्यांची अपोजिट पोलॅरिटी राहते. एक स्ट्रँड जी राहते ही 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन ओरिएंट करते, दुसरी स्ट्रँड ही 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन ओरिएंट करते, है ना. सांगितले तुम्हाला मी. हे पण सांगितलं की जी स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन ओरिएंट करते तिला आपण काय म्हणतो, तिला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणतो किंवा तिला आपण सेन्स स्ट्रँड म्हणतो. आणि दुसरी जी स्ट्रँड आहे जी 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन ओरिएंट करते तिला आपण काय म्हणतो, नॉन कोडिंग स्ट्रँड म्हणतो किंवा तिला आपण टेम्पलेट स्ट्रँड असे म्हणतो. बरोबर नाही का. पहा, देर आर 2 स्ट्रँड ऑफ द डीएनए मॉलिक्यूल और देर आर 2 स्ट्रँड इन द डीएनए मॉलिक्यूल अँड बोथ द स्ट्रँड हॅव्हिंग द अपोजिट पोलॅरिटी, राईट. देन डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज catalyze the polymerization process only in 5 prime to 3 prime direction, है का. हो क्यों नहीं. आरएनए पॉलिमरेज जो आरएनए तयार करतो हा आरएनए नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शननी तयार होत असतो. समजलं का. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल कॅटलाइज द पॉलिमरायझेशन प्रोसेस ओनली इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन, है ना. 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननीच आरएनए पॉलिमरेज पॉलिमरायझेशनची प्रोसेस कंट्रोल करत असतो. म्हणजे नवीन आरएनए मॉलिक्यूल हा नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननीच काय होत असतो, तयार होत असतो, राईट. अँड सो द डीएनए स्ट्रँड हॅव्हिंग द 3 प्राइम टू 5 प्राइम पोलॅरिटी ॲट द टेम्पलेट स्ट्रँड, ठीक आहे. नवीन आरएनए मॉलिक्यूल हा नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी तयार होतो. त्या कारणामुळं जी 3 प्राइम टू 5 प्राइम स्ट्रँड आहे डीएनएची तीच ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड म्हणून काय होते, यूज होते नवीन आरएनए मॉलिक्यूल तयार करण्यासाठी, है ना. तुम्हाला मी सांगितलंय की 3 प्राइम टू 5 प्राइम, है ना, हे जी ओरिएंटेशनची स्ट्रँड आहे डीएनएची तिचाच वापर केला जातो, है ना, आरएनए तयार करण्यासाठी. तिला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो, तिला आपण नॉन कोडिंग स्ट्रँड असे म्हणतो. या नॉन कोडिंग स्ट्रँडचा टेम्पलेट स्ट्रँडचा वापर केला जात असतो नवीन आरएनए मॉलिक्यूल तयार करण्यासाठी, नाही का. देन द अदर स्ट्रँड विच हॅव्हिंग द पोलॅरिटी 5 प्राइम टू 3 प्राइम is the complementary strand to the template strand and it is called as coding strand or it is called as sense strand, है ना. जी दुसरी स्ट्रँड राहते जिचं ओरिएंटेशन 5 प्राइम टू 3 प्राइम राहते, है ना, हो की नाही, ती टेम्पलेट स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी राहते, नाही का. and the sequences of the bases in this strand is same as the RNA and it is actually coding strand or sense strand. समजले तुम्हाला, हो की नाही. बघा, डीएनए मध्ये 2 स्ट्रँड असतात. एक 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन ओरिएंट होते आणि दुसरी 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन ओरिएंट होते. ॲक्च्युली आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल जो आहे हा नवीन स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन तयार करतो. त्या कारणामुळं
डीएनएची जी 3' to 5' डायरेक्शनची जी स्ट्रँड आहे तिचा तो वापर करतो है ना, 5' to 3' या डायरेक्शननी आरएनए तयार करण्यासाठी, नाही का. म्हणजे 3' to 5' या पोलॅरिटीची जी स्ट्रँड राहते डीएनएची ती टेम्पलेट स्ट्रँड म्हणून काम करते, नाही का. आणि त्याची जी कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड आहे 5' to 3' जी पोलॅरिटी राहते ती जी स्ट्रँड आहे डीएनएची है ना, ती टेम्पलेट स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी राहते, नाही का. आणि तिला आपण कोडिंग स्ट्रँड किंवा सेन्स स्ट्रँड असे म्हणतो. आणि आरएनए मध्ये जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा तो सिक्वेन्स तुम्हाला या कोडिंग स्ट्रँडमध्ये बघायला मिळतो. जी स्ट्रँड 5' to 3' डायरेक्शननी काय होते, ओरिएंट होते डीएनएची, तिचा जो बेस सिक्वेन्स आहे, तिचा बेस सिक्वेन्स आणि आरएनएचा बेस सिक्वेन्स कसा असतो, सेम असतो. आणि हिला आपण काय म्हणतो, कोडिंग स्ट्रँड असे म्हणतो, ठीक आहे. द इन्फॉर्मेशन ऑन द स्ट्रँड ऑफ द डीएनए इज कॉपीड ऑन द एमआरएनए, ठीक आहे. जी इन्फॉर्मेशन राहते है ना ती कॉपी केली जाते कशामध्ये, एमआरएनए मध्ये, ठीक आहे. आणि या स्ट्रँडला आपण काय म्हणतो, सेन्स स्ट्रँड असे म्हणतो, कारण या स्ट्रँडचा सिक्वेन्स आणि एमआरएनएचा सिक्वेन्स जवळपास सारखा असतो. फरक एवढा असतो की आरएनए मध्ये तुम्हाला थायमाइनचे ऐवजी युरॅसिल बघायला मिळतात आणि डीएनएच्या सेन्स स्ट्रँडमध्ये तुम्हाला थायमाइन बघायला मिळतात, ठीक आहे. हो किंवा नाही, हो किंवा नाही, समजलं तुम्हाला. 3' to 5' डायरेक्शननी जी स्ट्रँड ओरिएंट होते तिला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो, ज्यावरती आरएनए तयार होतो. आणि जी कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जी 5' to 3' डायरेक्शननी काय होते, ओरिएंट होते, तिला आपण कोडिंग स्ट्रँड किंवा सेन्स स्ट्रँड असे म्हणतो. आणि या कोडिंग स्ट्रँडचा सेन्स स्ट्रँडचा जो सिक्वेन्स आहे तो आरएनएचा सिक्वेन्स असतो. आरएनए मध्ये असणारा सिक्वेन्स आणि त्या सेन्स स्ट्रँड कोडिंग स्ट्रँड मध्ये असणारा सिक्वेन्स कसा असतो, सेम असतो, ठीक आहे. देन लुक ॲट द नेक्स्ट, दॅट इज द टर्मिनेटर. पहा टर्मिनेटर. द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट द 3' एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड, दॅट इज डाऊनस्ट्रीम, है ना. आता तुम्हाला हा टर्मिनेटर नेमका कुठे बघायला मिळतो. टर्मिनेटर प्रेझेंट असतो स्ट्रक्चरल जीनच्या 3' एंडला, म्हणजे डाऊनस्ट्रीम, नाही का. 3' एंडला तुम्हाला टर्मिनेटर बघायला मिळतो, नाही का, डीएनए वरती. आणि टर्मिनेटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, टर्मिनेटर ही अशी जागा राहते की जिथे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होते, टर्मिनेट होते, स्टॉप होते, बरोबर आहे का. इट डिफाइन द एंड ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. टर्मिनेटर ही असं ठिकाण आहे की जिथे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस काय होऊन जाते, थांबून जाते. देन आफ्टर बाइंडिंग टू द प्रोमोटर, आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल मूव along the DNA and causes the local unwinding of the DNA molecule or DNA duplex into the 2 chain in the region of the gene, है ना. जेव्हा आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल जाऊन बाइंड होतो कुठे, प्रोमोटरला, नाही का. तर तो काय करतो, दोन्ही ज्या स्ट्रँड असतात ज्या एकमेकाला चिपकलेल्या असतात, नाही का, त्यांच्यामध्ये तो हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतो आणि त्यामुळे दोन्ही स्ट्रँड काय होतात, एकामेकापासून सेपरेट होतात. म्हणजे तो डीएनए डुप्लेक्सचं काय करतो, अनवाइंडिंग करतो, नाही का. आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल गेट बाइंड टू द प्रोमोटर रिजन अँड इट अनवाइंडिंग द डीएनए डुप्लेक्स इनटू 2 चेन, राईट, इन द जीन और इन द डीएनए रिजन. समजले तुम्हाला. आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल आणि आरएनए पॉलिमरेज एन्झाईम प्रोमोटरला जाऊन बाइंड होतो आणि नंतर 2 स्ट्रँड मधला तो हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतो आणि त्यामुळे दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतात. 2 चेन तुम्हाला सेपरेट झालेल्या बघायला मिळतात डीएनएच्या, नाही का. देन ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसाइन अँड ग्वानाइन बेसेस आर एक्सपोज अँड दे आर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द न्यूक्लियोप्लाझम, है ना. जे बेसेस आहेत दोन्ही डीएनए स्ट्रँडच्या, नाही का, त्या बेसेस काय होतात, न्यूक्लियोप्लाझमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. न्यूक्लियोप्लाझममध्ये काय होतात, एक्सपोज होतात, प्रोजेक्ट होतात. अँड ओनली वन स्ट्रँड इज फंक्शन ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड, that is anti-sense strand or non-sense strand. anti-sense strand त्याला आपण नॉन कोडिंग स्ट्रँड पण म्हणतो किंवा त्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड पण म्हणतो, जे 3' to 5' डायरेक्शननी ओरिएंट होते, है ना. ती स्ट्रँड जी आहे तिचा वापर केला तो आरएनए तयार करण्यासाठी. ओनली वन स्ट्रँड फंक्शन ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड अँड द अदर स्ट्रँड इज द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड विच इज ॲक्च्युअली अ कोडिंग स्ट्रँड और सेन्स स्ट्रँड, है ना. तिला आपण कोडिंग स्ट्रँड किंवा मग सेन्स स्ट्रँड म्हणतो. तर 2 स्ट्रँड असतात. 2 स्ट्रँडपैकी एक स्ट्रँड ही यूज केली जाते आरएनए तयार करण्यासाठी आणि त्या स्ट्रँडला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. आणि तिची त्या स्ट्रँडची जी कॉम्प्लिमेंटरी दुसरी स्ट्रँड राहते, है ना, तिला आपण कोडिंग स्ट्रँड किंवा मग सेन्स स्ट्रँड असे म्हणतो, कारण तिचा जो डीएनए सिक्वेन्स आहे आणि आरएनएचा जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा तो कसा असतो, सेम असतो, म्हणून तिला आपण कोडिंग स्ट्रँड किंवा मग सेन्स स्ट्रँड असे म्हणतो. बघा नेक्स्ट पॉईंट, द रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जॉईन टू द बेसिस ऑफ डीएनए टेम्पलेट चेन, आहे का. आता 2 स्ट्रँडपैकी एक स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड, बरोबर आहे का. आता हे जे टेम्पलेट स्ट्रँड आहे या टेम्पलेट स्ट्रँडचा वापर केला जातो आरएनए तयार करण्यासाठी, नाही. न्यूक्लियोप्लाझममध्ये
रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट प्रेझेंट असतं, नाही का. न्यूक्लियोप्लाझममध्ये रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट प्रेझेंट असतात आणि त्यांना काय केलं जातं, अट्रॅक्ट केलं जातं. आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल जेव्हा प्रोमोटरला जाऊन बाइंड होतो आणि दोन्ही डीएनए डुप्लेक्सला सेपरेट करतो, दोन्ही चेन सेपरेट होतात. त्यानंतर मग हा आरएनए पॉलिमरेज काय करतो, जी टेम्पलेट स्ट्रँड आहे त्या टेम्पलेट स्ट्रँडवरती असणाऱ्या न्यूक्लियोटाइडच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइडला अट्रॅक्ट करतो, नाही का. जे रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट आहेत त्यांना अट्रॅक्ट करतो आणि नंतर त्यांना एकामागून एक जोडत जातो आणि एक आरएनए मॉलिक्यूल तयार करतो, नाही का. हो किंवा नाही. बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते 2 स्ट्रँड आहेत डीएनएच्या, है ना. एक स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी तुम्हाला दिसते, नाही का. ग्रीन कलरची स्ट्रँड आहे 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शनची आणि जी दुसरी स्ट्रँड आहे, है ना, ती 3 प्राइम टू 5 प्राइम अशी डायरेक्शननी तुम्हाला दिसून राहिलेली आहे, नाही का. तर ती पिंक कलरची आहे, तिला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शनवाली स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड, नाही का. आणि 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शनची जी स्ट्रँड आहे तिला आपण कोडिंग स्ट्रँड असे म्हणतो, बरोबर नाही का. तर कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला प्रोमोटर असतो, नाही का. आणि या कोडिंग स्ट्रँडच्या 3 प्राइम एंडला टर्मिनेटर असतो, बरोबर नाही का. आणि टेम्पलेट स्ट्रँडचा वापर केला जातो नवीन आरएनए तयार करण्यासाठी, समजलं का. तर प्रोमोटरला जाऊन आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड होतो, न्यूक्लियोप्लाझममध्ये कॉम्प्लिमेंटरी रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट तो अट्रॅक्ट करतो आणि एकामेकाला जॉईन करून एक नवीन स्ट्रँड तयार होते. आता नवीन स्ट्रँड जी तयार होते ही 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी तयार होते, कारण याची जी टेम्पलेट स्ट्रँड आहे ती 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शनची असते. त्यामुळे नवीन स्ट्रँड ही 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी काय होत असते, तयार होत असते, ठीक आहे. बघा, ॲज द ट्रान्सक्रिप्शन प्रोसीड द हायब्रिड डीएनए आरएनए मॉलिक्यूल डिसोसिएट अँड मेक्स द एमआरएनए मॉलिक्यूल फ्री, नाही का. आता जसा आरएनए पुढे 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 तयार होत जातो टेम्पलेट स्ट्रँडवरती, है ना. याच्या आधी तयार झालेला जो आरएनए आहे तो डीएनए मॉलिक्यूल पासून काय तो डिसोसिएट होतो, सेपरेट होतो आणि त्यामुळे आरएनए मॉलिक्यूल फ्री होत जातो, नाही का. जसा आरएनए पुढे तयार होत जातो मागे तयार झालेला आरएनए हा डीएनए पासून सेपरेट होतो, डिसोसिएट होतो आणि आरएनए मॉलिक्यूल फ्री होत जातो, नाही का. व्हेन आरएनए पॉलिमराइज एन्झाइम reaches to the terminator signal or terminator site on the DNA molecule, it leaves the DNA and the fully formed mRNA molecule is get released, ठीक आहे. समजले तुम्हाला. जेव्हा आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल हा डीएनएच्या टर्मिनेटरला पोहोचतो तेव्हा तो डीएनएला सोडून देतो आणि त्यामुळे पूर्णपणे तयार झालेला एमआरएनए मॉलिक्यूल जो आहे तो काय होतो, रिलीज होतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एमआरएनए मॉलिक्यूल ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू तयार झालेला बघायला मिळतो. तर हे तुम्हाला 3 पार्ट समजले का, प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. नाउ वी आर लुकिंग फॉर द नेक्स्ट पॉइंट. लुक ॲट द नेक्स्ट पॉइंट. As the mRNA grows, the transcript region of the DNA molecule becomes spirally coiled and attain the double helical form, ठीक आहे. जसा mRNA मॉलिक्यूल तयार होत जातो ट्रान्सक्रिप्शन पुढे पुढे होत जातं, है ना. आरएनए मॉलिक्यूल हा डीएनए पासून सेपरेट होतो आणि 2 ज्या स्ट्रँड सेपरेट झालेल्या आहेत पुन्हा त्या काय होतात, स्पायरली कॉइल होतात आणि डबल हेलिकल फॉर्म डीएनएचा पुन्हा काय होतं, तयार होतं, नाही का. Then in bacteria, mRNA molecule does not require any processing because it has no intron. बॅक्टेरिया केसमध्ये जो mRNA मॉलिक्यूल तयार होतो त्याला प्रोसेसिंगची आवश्यकता नसते, कारण बॅक्टेरिया केसमध्ये जे जेनेटिक मटेरियल राहतं, जे डीएनए राहतो त्या डीएनएमध्ये इंट्रॉन नसतात. युकॅरियोटच्या केसमध्ये तुम्हाला, है ना, युकॅरियोटच्या केसमध्ये डीएनए मध्ये तुम्हाला इंट्रॉन आणि एक्झॉन असे 2 सिक्वेन्सेस बघायला मिळतात. युकॅरियोटिक डीएनए हा स्प्लिट झालेला असतो, विभागलेला असतो इंट्रॉन आणि एक्झॉन अशा 2 भागांमध्ये, नाही का. एक्झॉन म्हणजे हा असा रिजन असतो डीएनएचा की ज्यामध्ये एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन प्रेझेंट राहते आणि इंट्रॉन हे असे सिक्वेन्स असतात की ज्यामध्ये, है ना, इन्फॉर्मेशन नसते, कोणत्याच प्रकारची इन्फॉर्मेशन नसते. कशामध्ये, इंट्रॉनमध्ये. म्हणजे इंट्रॉन हा कोणत्याच कामाचा नसतो. इंट्रॉनमध्ये बिना कामाचे सिक्वेन्सेस असतात डीएनएचे, नाही का. आणि इन्फॉर्मेशन कशामध्ये लपलेली राहते, एक्झॉनमध्ये लपलेली राहते. समजले तुम्हाला. तर अशा पद्धतीने युकॅरियोट्समध्ये तुम्हाला इंट्रॉन आणि एक्झॉन बघायला मिळतात जीनमध्ये, नाही का. आणि त्यामुळं जो mRNA तयार होतो युकॅरियोटच्या केसमध्ये त्या mRNAमध्ये पण इंट्रॉनिक सिक्वेन्सेस आणि एक्झॉनिक सिक्वेन्सेस असतात, ठीक आहे. मग इंट्रॉनिक सिक्वेन्सेस जे आहेत ना आरएनए मधले त्याला रिमूव्ह केलं जातं
आणि फक्त एक्झॉनचे सिक्वेन्सेस तिथे mRNA मध्ये ठेवल्या जातात. समजले तुम्हाला? आणि त्या कारणामुळं या RNAला प्रोसेसिंगची अवस्था असते युकॅरियोट्समध्ये जे तयार होतात त्यांना. पण प्रोकॅरियोट्समध्ये जे RNA तयार होतात, mRNA तयार होतात, त्यांना प्रोसेसिंगची काही गरज नसते, कारण प्रोकॅरियोटच्या केसमध्ये DNA मध्ये तुम्हाला इंट्रॉन बघायला मिळत नाही. तर पहा, इथे डायग्राम दिसते तुम्हाला. दोन स्ट्रँड आहे डीएनएच्या, 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट होणारी टेम्पलेट स्ट्रँड आणि 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट होणारी कोडिंग स्ट्रँड. दिसते तुम्हाला कोडिंग स्ट्रँड है ना. आता टेम्पलेट स्ट्रँडवरती नवीन RNA तयार होतो. RNA हा नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी तयार होतो आणि तो टेम्पलेट स्ट्रँडवरती तयार होतो, नाही का? ओके नाही. आता तुम्ही mRNA मॉलिक्यूलचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आणि कोडिंग स्ट्रँडचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स चेक करा. दोघांचे सिक्वेन्स सारखा आहे ना. आणि दोघांचे सिक्वेन्स सारखा असल्या कारणामुळेच आपण त्या स्ट्रँडला, जी स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी ओरिएंट होती डीएनएची, त्या स्ट्रँडला आपण काय म्हणतो? कोडिंग स्ट्रँड असे म्हणतो, किंवा तिला आपण सेन्स स्ट्रँड असे म्हणतो. ठीक आहे. तर या टेम्पलेट स्ट्रँडवरती mRNA मॉलिक्यूल कसा तयार होतो याबद्दल आपण माहिती घेतली. पुढे आणखी आपण इन्फॉर्मेशन पाहू. त्याला पहा. प्रोकॅरियोट्स पोसेस ओनली वन टाइप ऑफ RNA पॉलिमरेज. प्रोकॅरियोटच्या केसमध्ये फक्त एकच RNA पॉलिमरेज तुम्हाला बघायला मिळतो ना. प्रोकॅरियोट्समधलं ट्रान्सक्रिप्शन खूप सिंपल राहतं, एकच टाईपचा RNA पॉलिमरेज असतो, आहे का? पण युकॅरियोटच्या केसमध्ये डिफरंट टाईपचे RNA मॉलिक्यूल असतात आणि या डिफरंट टाईपच्या RNA मॉलिक्यूलला तयार करण्यासाठी डिफरंट टाईपचे RNA पॉलिमरेज असतात, आहे का? इन युकॅरियोट्स देर आर 3 टाइप ऑफ RNA पॉलिमरेज. 3 टाईपचे RNA पॉलिमरेज असतात, लक्षात ठेवायचे तुम्हाला. द RNA पॉलिमरेज 1 and this RNA polymerase 1 is responsible for the synthesis of rRNA. rRNA ला तयार करण्यासाठी है ना RNA polymerase 1 असतो युकॅरियोट्स मध्ये, आहे का? then RNA polymerase 2 है ना is present in eukaryotes which transcribe the mRNA, that is primary transcript, or it is also called as heterogeneous nuclear RNA, hnRNA, है ना. युकॅरियोटच्या केसमध्ये RNA polymerase 2 हा कशाचं काम करतो? जो प्रिकर्सर mRNA असतो किंवा हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA असतो, hnRNA असतो, त्याला तयार करायसाठी है ना RNA पॉलिमरेज 2 असतो, नाही का? हा दुसरा RNA पॉलिमरेज. आणि एक आहे RNA पॉलिमरेज 3. दिस RNA पॉलिमरेज 3 इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सक्रिप्शन ऑफ tRNA और स्मॉल न्यूक्लियर RNA. ठीक आहे. tRNA किंवा मग स्मॉल RNA, स्मॉल न्यूक्लियर RNA, snRNA यांना तयार करण्यासाठी RNA पॉलिमरेज 3 असतो. ठीक आहे. 3 टाईपचे RNA पॉलिमरेज तुम्हाला युकॅरियोट्समध्ये बघायला मिळतात. देर आर 3 टाइप ऑफ RNA पॉलिमरेज मॉलिक्यूल विच इज फाउंड इन द eukaryotes. First one is the RNA polymerase 1, which is responsible for the formation of rRNA. Then RNA polymerase 2, which is responsible for the synthesis of hnRNA, that is heterogeneous nuclear RNA, that is the precursor of mRNA. And the third one is the RNA polymerase 3, which is responsible for the synthesis of tRNA or small nuclear RNA, right? Now we are looking for the ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन. आता आपण पुढे काय पाहणार आहोत? ट्रान्सक्रिप्शन युनिट आणि जीन. तर पाहू आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट आणि जीन. पहिला पॉइंट, द DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर mRNA or tRNA or rRNA is defined a gene. असा DNA सिक्वेन्स जो कोड करतो mRNA साठी किंवा tRNA साठी किंवा मग rRNA साठी. कारण mRNA, tRNA, rRNA है ना, हे जे तयार होतात, तर ज्या DNA सिक्वेन्सेसवरती हे तिन्ही टाईपचे RNA तयार होतात त्याला आपण जीन असे म्हणतो. तर तुम्हाला जीन समजले? व्हॉट इज माय जीन? द DNA सिक्वेन्सेस दॅट कोड फॉर mRNA, rRNA or tRNA आर कॉमनली डिफाइंड एज अ जीन, है ना. अँड सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर ए पर्टिक्युलर पॉलिपेप्टाइड. एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी जो DNA कोड करतो त्याला आपण सिस्ट्रॉन असे म्हणतो, आहे का. आणि जीन म्हणजे काय? तर mRNA, rRNA, tRNA है ना, यांना जो DNA सिक्वेन्स काय करतो, कोड करतो, त्याला आपण जीन असे म्हणतो. आणि सिस्ट्रॉन म्हणजे जो DNA सेगमेंट काय करतो, एक पर्टिक्युलर पॉलिपेप्टाइड चेन तयार करायचं काम करतो, त्याला आपण काय म्हणतो, सिस्ट्रॉन असे म्हणतो, राईट. देन अ स्ट्रक्चरल जीन, अ सिंगल स्ट्रक्चरल जीन in transcription unit is said to be most cistronic, whereas a long segment of DNA having the set of various structural genes
इन वन ट्रान्सक्रिप्शन युनिट इज रेफर्ड टू ॲज द पॉलिसिस्टॉनिक. आहे का? आता पहा, मोनोसिस्टॉनिक जीन आणि पॉलिसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय पहा. तर स्ट्रक्चरल जीन आहे आणि एकच स्ट्रक्चरल जीन आहे आणि हा एकच स्ट्रक्चरल जीन एकच पर्टिक्युलर प्रोटीन तयार करतो, एकाच प्रोटीनसाठी लागणारा mRNA ट्रान्सक्राईब करतो. त्याला आपण म्हणतो मोनोसिस्टॉनिक. काय म्हणतो आपण त्याला? मोनोसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन. हा आहे मोनोसिस्टॉनिक जीन. आहे का? ओके नाही? म्हणजे एका जीनमध्ये, एका स्ट्रक्चरल जीनमध्ये, ठीक आहे, तर एकाच स्ट्रक्चरल जीनमध्ये जर एकच प्रोटीन तयार होत असेल, एकाच प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन जर प्रेझेंट असेल तर आपण मोनोसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन असे म्हणतो. आहे का? पण जर एका स्ट्रक्चरल जीनमध्ये खूप साऱ्या प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन जर स्टोअर्ड असेल, मग खूप सारे प्रोटीन जर एकाच स्ट्रक्चरल जीनमध्ये ट्रान्सक्राईब होत असेल तर त्याला आपण पॉलिसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन असे म्हणतो. नाही का? हे पॉलिसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन आपल्याला जनरली प्रोकॅरियोटच्या केसमध्ये बघायला मिळते. आणि प्रोकॅरियोट्समध्ये एका जीनमध्ये खूप साऱ्या प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन प्रेझेंट राहते. पण प्रोकॅरियोट्समध्ये प्रत्येक प्रोटीनसाठी एक सेपरेट जीन तुम्हाला बघायला मिळतो. आहे का? प्रत्येक प्रोटीनसाठी एक सेपरेट जीन असतो युकॅरियोटच्या केसमध्ये. म्हणजे युकॅरियोटच्या केसमध्ये जे जीन्स असतात ते मोनोसिस्टॉनिक असतात, पण प्रोकॅरियोटच्या केसमध्ये जे जीन्स असतात ते पॉलिसिस्टॉनिक असतात. समजले तुम्हाला? म्हणजे खूप साऱ्या प्रोटीन्ससाठी लागणारी इन्फॉर्मेशन एकाच जीनमध्ये राहते. नाही का? त्याला आपण पॉलिसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन असे म्हणतो. स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोट्स हॅव द इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स. तुम्हाला मी सांगितलंय आहे ना, बिना कामाचे सिक्वेन्स तुम्हाला DNA मध्ये बघायला मिळतात इन केस ऑफ युकॅरियोट्स. अँड these non-coding sequences are called as intron. त्या नॉन कोडिंग सिक्वेन्सेसला आपण काय म्हणतो? इंट्रॉन असे म्हणतो. समजले का? स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोट्स हॅव द इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्सेस विच इज कॉल्ड ॲज इंट्रॉन. है ना? आणि जे कोडिंग सिक्वेन्स असतात ज्यांच्यामध्ये पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपल्याला राहते एका पर्टिक्युलर प्रोटीनला तयार करण्यासाठी लागणारी, पण त्यांना आपण एक्झॉन्स असे म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? आपण एक्झॉन्स असे म्हणतो. बघा ना, द कोडिंग सिक्वेन्सेस or the express sequences are defined as the exons. आणि जे कोडिंग सिक्वेन्स असतात, जे सिक्वेन्सेस ॲक्च्युली एक्सप्रेस होतात आणि एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करतात, त्यांना आपण काय म्हणतो? एक्झॉन असे म्हणतो. अँड ओनली एक्झॉन्स आर अपियर इन द प्रोसेस mRNA इन युकॅरियोट्स. है ना? फक्त एक्झॉन्सच तुम्हाला प्रोसेस mRNA मध्ये बघायला मिळतात, युकॅरियोट्समध्ये बघायला मिळतात, किंवा युकॅरियोटच्या mRNA मध्ये, प्रोसेस mRNA मध्ये फक्त एक्झॉन्सच असतात. हे का? जे जीन्स असतात त्या जीन्समध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन दोन्ही असतात. इंट्रॉन म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्स, ज्यांच्यामध्ये लपलेली, त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन नसते, एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन त्यांच्यामध्ये नसते. ठीक आहे? आणि दुसरे आहे एक्झॉन्स, ज्यांच्यामध्ये एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी लागणारी इन्फॉर्मेशन प्रेझेंट राहते. तर एक्झॉन आणि इंट्रॉन हे दोन्ही तुम्हाला युकॅरियोटच्या केसमध्ये जीनमध्ये बघायला मिळतात. आणि जेव्हा या जीनपासून RNA तयार होतो, या RNA मध्ये पण इंट्रॉनिक सिक्वेन्सेस आणि एक्झॉनिक सिक्वेन्सेस असतात. पण एक्झॉनिक सिक्वेन्सेसच पाहिजे असतात एका पर्टिक्युलर प्रोटीनला तयार करण्यासाठी, इंट्रॉनिक सिक्वेन्सेस नाही पाहिजे. आणि म्हणून हा जो RNA असतो हा mRNA नसतो. आहे का? हा प्रिकर्सर mRNA असतो, किंवा त्याला आपण हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA असे म्हणतो. या हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNAचं युकॅरियोटच्या केसमध्ये सगळ्यात आधी काय होते? प्रोसेसिंग होते. आणि या प्रोसेसिंग थ्रू जे इंट्रॉनिक सिक्वेन्सेस आहेत त्यांना रिमूव्ह केलं जातं आणि नंतर मग मॅच्युअर mRNA तयार केला जातो युकॅरियोटच्या केसमध्ये. पण प्रोकॅरियोटच्या केसमध्ये DNA मध्ये तुम्हाला इंट्रॉन्स बघायला मिळत नाही, ज्या कारणामुळं जे mRNA तयार होतात है ना, ते डायरेक्टली mRNA म्हणून काय करतात? फंक्शन करतात, परफॉर्म, आणि एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करतात. ठीक आहे? नाउ लुक ॲट द डू यू नो ॲडिशनल इन्फॉर्मेशन आर गिवन युअर टेक्स्ट बुक. नाउ वी आर लुकिंग फॉर दिस इन्फॉर्मेशन. बघा, मेनी व्हायरसेस कंटेन RNA as the genetic material and it replicate by synthesizing first the DNA and then form the RNA. This process is called as reverse transcription. Such viruses are known as retroviruses. बघा, खूप सारे व्हायरसेस आहेत ज्यांचं जेनेटिक मटेरियल RNA असतं. तुम्हाला मी सांगितलंय खूप सारे व्हायरसेस आहेत ज्यांचं जेनेटिक मटेरियल काय आहे? RNA आहे. देयर आर मेनी व्हायरसेस हॅव्हिंग द RNA as their genetic material, right? And they replicate by synthesizing first DNA. है ना? सगळ्यात पहिले ते काय करतात?
DNA तयार करतात, कारण त्यांना रेप्लिकेट व्हायचं आहे, त्यांना स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करायच्या आहेत आणि त्या कारणामुळे ते RNAचं कन्व्हर्जन पहिले DNA मध्ये करतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस थ्रू, ठीक आहे. आणि अशा व्हायरसेसला आपण काय म्हणतो, रेट्रो व्हायरसेस असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस आहे ना, एड्स, हार्ट डिसीज ज्या व्हायरसमुळे होतो आहे ना, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, ठीक आहे, हा एक रेट्रो व्हायरस आहे. त्याचं जेनेटिक मटेरियल हे RNA आहे, ठीक आहे. बघा, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग एड्स अँड इट इज द एक्झाम्पल ऑफ रेट्रो व्हायरस, राईट. देन इन सम केसेस लाईक द E. coli, a chain terminating protein, that is the Rho factor, is responsible for termination, that is the synthesis of mRNA, is inhibited by the Rho factor in case of E. coli. E. coliच्या केसमध्ये रो फॅक्टर हे रिस्पॉन्सिबल असतात त्यांना टर्मिनेशनसाठी, ते mRNA मॉलिक्यूलची सिंथेसिस इनहिबिट करतात, स्टॉप करतात, समजले. देन लुक ॲट द फोर्थ ॲडिशनल इन्फॉर्मेशन. द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन ॲज वेल ॲज ट्रान्सलेशन इन्व्हॉल्व 3 स्टेजेस आहे ना. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन्ही प्रोसेसमध्ये 3 स्टेप तुम्हाला बघायला मिळतात. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. Initiation, elongation and termination, these are the 3 main steps. These are found in the transcription and translation. And these are the 3 main steps that are found in the transcription and translation. Right? Now we are looking for the next topic. Processing of hnRNA. Heterogeneous nuclear RNA चं प्रोसेसिंग कसं होतं. युकॅरियोटच्या केसमध्ये ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस थ्रू हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA तयार होतो आणि या हेटेरोजेनस न्यूक्लियर RNAचं आधी प्रोसेसिंग होतं आणि नंतर प्रोसेसिंग थ्रू मॅच्युअर्ड mRNA काय होतो, तयार होतो, ठीक आहे. प्रोसेसिंगची अवस्था का बरं राहते, कारण युकॅरियोटच्या केसमध्ये जे जीन्स असतात ते स्प्लिट झालेले असतात इंट्रॉन आणि एक्झॉनमध्ये. इंट्रॉन म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहे ना, आणि एक्झॉन म्हणजे कोडिंग सिक्वेन्सेस जो रिस्पॉन्सिबल असतो एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी, नाही का, ओके नाही. तर हे इंट्रॉनिक सिक्वेन्सेस जे असतात त्यांना रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA मधून, आणि त्यांना प्रोसेसिंगमध्ये रिमूव्ह केलं जातं. आणि फक्त एक्झॉनिक सिक्वेन्सेस तुम्हाला हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA मध्ये बघायला मिळतो, अशा RNAला आपण मॅच्युअर mRNA असे म्हणतो, ठीक आहे. पाहू आपण प्रोसेसिंग जी आहे हेटेरोजेनस न्यूक्लियर RNAची कशी होती. तर बघा, इन युकॅरियोट्स फॉर्म्स ऑफ RNA ट्रान्सक्राइब फ्रॉम DNA आर कॉल्ड एज प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. युकॅरियोटच्या केसमध्ये जो RNAचा फॉर्म आहे ना DNA पासून तयार होतो त्याला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असे म्हणतो, किंवा मग त्याला आपण हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA असे म्हणतो, समजले का. द RNA मॉलिक्यूल विच इज फॉर्म फ्रॉम द DNA इज कॉल्ड एज प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट और इट इज कॉल्ड एज हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA इन केस ऑफ युकॅरियोट्स. युकॅरियोट्समध्ये सगळ्यात पहिला जो RNA तयार होतो त्याला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट किंवा मग हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA असे म्हणतो. अँड सच ट्रान्सक्रिप्ट, सच अ हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA undergoes some changes and is called as processing or maturation before becoming the functional, है ना. हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे किंवा मग हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA आहे याच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि नंतर त्या चेंजेस थ्रू तो फंक्शनल mRNA मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. तर यालाच आपण प्रोसेसिंग किंवा मग मॅच्युरेशन असे म्हणतो. द हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA undergoes processing first, right, and after that it become functional mRNA, right. This heterogeneous nuclear RNA or primary transcript is non-functional and it contains both the exon and intron. जे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट राहते, जे हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA असतात हे नॉन फंक्शनल असतात, कारण यामध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन हे दोन्ही सिक्वेन्सेस तुम्हाला बघायला मिळतात. आणि एक्झॉनच कामाचे असतात, फक्त इंट्रॉन आहे ना हे कोणालाच कोड करत नाही, त्या कारणामुळे त्यांना रिमूव्ह करणं गरजेचं असतं, ठीक आहे. तर प्रोसेसिंगमध्ये त्यांना रिमूव्ह केला जातो. ड्युरिंग प्रोसेसिंग only intron are removed by the process of splicing. Splicing ही प्रोसेस आहे. स्प्लायसिंग या प्रोसेस थ्रू है ना जे इंट्रॉन आहे यांना काय केलं तर रिमूव्ह केला जातं. प्रोसेसिंग मध्ये mRNAच्या हेटेरोजेनस न्यूक्लियर RNAच्या प्रोसेसिंगमध्ये 3 स्टेप्स असतात, ठीक आहे. कॅपिंग, टेलिंग आणि स्प्लायसिंग अशा 3 स्टेप तुम्हाला बघायला मिळतात. कॅपिंग, टेलिंग आणि स्प्लायसिंग, समजलं का. तर कॅपिंग मध्ये काय होते, एक मिथिल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट जी बेस आहे तिला काय केलं जातं 5 प्राइम एंडला ॲड केला जातं हेटेरोजेनस न्यूक्लियर RNAच्या, त्याला आपण कॅपिंग म्हणतो. दुसरी आहे टेलिंग, ज्यामध्ये आहे ना पॉली ए टेल म्हणजेच ॲडिनायलेट रेसिड्यूज
हे 3 प्राईम एंडला हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनएच्या ऍड केले जातात, त्याला आपण म्हणतो टेलिंग. आणि तिसरी आहे स्प्लायसिंग, ज्यामध्ये जे इंट्रॉन्स आहे यांना काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं आणि एक्झॉन्सला आहे ना, नेबरिंग एक्झॉन्सला एकामेकाला कनेक्ट केलं जातं. समजलं का? याला आपण काय म्हणतो, स्प्लायसिंग असे म्हणतो. बघा, एक्झॉन्स आर जॉईंट इन अ डेफिनेट सिक्वेन्स बाय द DNA लायगेज एन्झाईम, है ना. नेबरिंग जे एक्झॉन्स आहेत त्यांचे एंड एकामेकाच्या जवळ येतात आणि इंट्रॉन जे आहेत है ना, ते इंट्रॉन मग रिमूव्ह होऊन जातात. इंट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर 2 एक्झॉनला कनेक्ट करायचं काम DNA लायगेज हा एन्झाईम करत असतो. ठीक आहे, तर पाहूया पुढचा पॉईंट प्रोसेसिंगचा. बघा, हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनए अंडरगोज द प्रोसेस ऑफ कॅपिंग अँड टेलिंग. सगळ्यात पहिली स्टेप कॅपिंग आणि दुसरी आहे टेलिंग. तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसते, बघा डायग्राम है ना. जो mRNA मॉलिक्यूल, जो हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनए मॉलिक्यूल तयार होऊन राहिला आहे, त्याच्या 5 प्राइम एंडला मिथिल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट, मिथिल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट है ना, हे एक अनयुजुअल बेस काय होऊन राहिली आहे, ऍड होऊन राहिली आहे. ठीक आहे, ही बेस 5 प्राइम एंडला हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनएच्या ऍड होणे यालाच आपण काय म्हणतो, कॅपिंग असे म्हणतो. त्यानंतर टेलिंग, बरोबर नाही का. टेलिंग मध्ये काय होतं, पॉली ॲडनायलेशन होतं, म्हणजे पॉली ए टेल ऍड होते, म्हणजे ॲडनालेट रेसिड्यूज एकामागून एक 3 प्राइम एंडला हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनएच्या काय होतात, ऍड होतात, त्यालाच आपण काय म्हणतो, टेलिंग असे म्हणतो. बघा, इन कॅपिंग methylated guanosine triphosphate is get added to the 5 prime end of the heterogeneous nuclear RNA and it is called as capping. And what is by tailing? The addition of a poly A tail or adenylate residues at the 3 prime end is called as tailing. समजलं का? Polyadenylation म्हणजे number of adenylate residues are get attached to the 3 prime end of the heterogeneous nuclear RNA and it is called as tailing, right? And it is the fully processed heterogeneous nuclear RNA now called as mRNA. आणि नंतर ॲक्च्युली 3rd स्टेप आहे कॅपिंग पहिली, दुसरी टेलिंग आणि नंतर आहे स्प्लायसिंग. तर स्प्लायसिंग मध्ये बघा तुम्हाला दिसते 3rd स्टेप मध्ये बघा जे इंट्रॉन आहेत ते राऊंड तुम्हाला दिसून राहिलेले आहेत है ना. तर इंट्रॉन आधी तुम्हाला ऑरेंज कलरचे दिसतात है ना. एक्झॉन जे आहेत ते येलो कलरचे आहेत. एक्झॉन आर येलो इन कलर इन दिस डायग्राम अँड इंट्रॉन्स आर ऑरेंज इन कलर है ना. इंट्रॉन ऑरेंज कलरचे आहेत. दिस इंट्रॉन है ना फॉर्म ए सर्कल बिकॉज 2 एंड ऑफ द नेबरिंग एक्झॉन कम टुगेदर अँड जॉईन टुगेदर. 2 लगतचे जे येलो कलरचे एक्झॉन आहेत है ना त्यांचे एंड एकामेकाच्या जवळ येतात आणि 2 एक्झॉनचे एंड एकामेकाच्या जवळ येतात है ना. त्यामुळे मधातला जो इंट्रॉन आहे तो काय होतो, सर्क्युलराइज होतो. तुम्हाला दिसते सर्क्युलर झालेली, ठीक आहे. आणि नंतर मग लायगेज या DNA लायगेज या एन्झाईमच्या मदतीनं हे दोन्ही एंड एक्झॉनचे एकामेकाला जोडून जातात आणि इंट्रॉन जे आहे ते रिमूव्ह होतात. तर इंट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला फक्त एक्झॉन्सच mRNA मध्ये बघायला मिळतात किंवा हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनए मध्ये बघायला मिळतात. तर अशा प्रोसेस हेटेरोजेनस न्यूक्लियर आरएनएला आपण मॅच्युअर mRNA किंवा सिम्पली mRNA असे म्हणतो, राईट. फॉर ट्रान्सलेशन mRNA इज ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द न्यूक्लियस थ्रू द न्यूक्लियर पोअर. तुम्हाला माहिती आहे ट्रान्सलेशन ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होत असते आणि आरएनए हा तयार होतो कुठे, न्यूक्लियसमध्ये. तर न्यूक्लियसमध्ये आरएनए तयार झाल्यानंतर हा आरएनए त्यांना ट्रान्सपोर्ट केला जातो सायटोप्लाझममध्ये न्यूक्लिओ पोअर थ्रू. न्यूक्लियसला खूप सारे छोटे छोटे पोअर्स असतात, त्याला आपण न्यूक्लिओ पोअर असे म्हणतो. त्या न्यूक्लिअर पोअर थ्रू हे जे mRNA आहेत ते न्यूक्लियसमधून तर सायटोप्लाझमपर्यंत काय होतात, ट्रान्सपोर्ट होतात. तर इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. नाव वी आर लुकिंग फॉर द ऑलवेज रिमेंबर लुक ॲट द टाइप्स ऑफ RNA and process of transcription. In this we are looking for the types of RNA and process of transcription. Look at the first, always remember in bacteria there are 3 types of RNAs. बॅक्टेरिया मध्ये 3 टाईपचे RNA असतात, सगळ्यांना माहिती आहे. mRNA, tRNA, rRNA. these are the 3 type of RNA है ना. 3 टाईपचे RNA आहेत. युकॅरियोट्स मध्ये पण तुम्हाला हे 3 टाईपचे RNA बघायला मिळतात. प्रोकॅरियोट्स मध्ये पण असतात, बॅक्टेरियामध्ये पण असतात. mRNA provide the encoded message which is required for the synthesis of a particular protein. एका पर्टिक्युलर प्रोटीनला तयार करण्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन
मेसेज हा mRNA मध्ये प्रेझेंट असतो. देन tRNA ब्रिंग्स अ स्पेसिफिक अमिनो ॲसिड टू द साईट ऑफ द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनच्या ठिकाणी म्हणजे रायबोझोम वरती एक पर्टिक्युलर अमिनो ॲसिड घेऊन याचं काम प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस कोण करतो? tRNA करतो. tRNA एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस रायबोझोमकडे घेऊन याचं काम करतो. देन rRNA प्ले एन इम्पॉर्टंट रोल फॉर प्रोव्हाइडिंग द बाइंडिंग साईट टू mRNA. जे mRNA मॉलिक्यूल असतात ते रायबोझोमला बाइंड होतात कशाच्या मधीनं? rRNAच्या मधीनं. ॲक्च्युली rRNA प्रोव्हाइड द बाइंडिंग साईट फॉर द mRNA मॉलिक्यूल टू द रायबोझोम. नाही का? These are the 3 type of RNA and we have also see their functions, right? Then look at the next information. There is a single DNA dependent RNA polymerase that catalyzes the transcription of all the 3 type of RNA in the bacteria. बॅक्टेरिया मध्ये एकच RNA पॉलिमरेज नावाचा एन्झाईम असतो, त्याला आपण DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज म्हणतो. हा RNA पॉलिमरेज सगळ्या स्टेपच्या RNAला 3 टाईपच्या RNAला बॅक्टेरियामध्ये काय करतो? तयार करतो. नाही का? 3 टाईपचे RNA तर ट्रान्सक्रिप्शन हा एकच एन्झाईम करतो, एकच DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज नावाचा एन्झाईम करतो बॅक्टेरियामध्ये. नाही का? अँड RNA पॉलिमरेज बाइंड टू द प्रोमोटर अँड इनिशिएट द ट्रान्सक्रिप्शन. आहे ना? RNA पॉलिमरेज नावाचा एन्झाईम जो आहे तो प्रोमोटरला जाऊन बाइंड होत असतो आणि नंतर मग ट्रान्सक्रिप्शनची तो काय करतो? सुरुवात करतो. नाही का? तर दिस इज द ऑलवेज रिमेंबर. इथपर्यंत आपण पाहिले. नाव आता आपण इथे काय करू? थांबून जाऊ. इथे आपण ट्रान्सक्रिप्शनबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला जेनेटिक कोड आणि ट्रान्सलेशनबद्दल माहिती पाहायची आहे, पण ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर इथे आपण थांबू. तर थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.